येणार नाही. Hello students. Hello. How are you? Good morning. Today we are going to learn a new experiment. The experiment name is magnetic and non-magnetic substances. How to recognize. चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ कशा प्रकारे ओळखायचे त्याबद्दलचा आजचा प्रयोग आहे. त्यासाठी आपण घेतला आहे एक चुंबक. आता आपल्याला पट्टी चुंबक पाहिजे होता, पण आपल्याकडे गोलाकार चुंबक आहे उपलब्ध. त्यानंतर एक हा स्क्रू ड्रायव्हर आहे, पेन्सिल आहे, रबर आहे, पेन आहे, खडू आहे, माझ्याकडे किल्ली आहे आपल्या मोटरसायकलची, कंपास पेटी आहे, एक स्टीलची प्लेट आहे, डस्टर आहे आणि एक एज्युकेशनल साहित्य आहे इंग्लिशचं पुठ्ठ्याचं बनलेलं आहे. हे सर्व साहित्य माझ्या समोर पडलेलं आहे. आता यामधून आपल्याला चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ ओळखायचे आहेत. आता कसं ओळखणार आपण? तर आपण काय करणार, पहिले चुंबक घेणार आणि त्या पदार्थाजवळ नेणार. आता सर्वप्रथम आपण प्लेट घेऊया ही स्टीलची. याला चुंबक लावून पाहूया. याला चुंबक याला ओढत नाही. असं का बरं होते? याला का ओढत नाही चुंबक? वास्तविक चुंबक हा पदार्थ लोखंडासारख्या वस्तूंना आकर्षित करतो. हे पहा, लोखंडी वस्तूंना तो आकर्षित करतो. परंतु या स्टीलच्या पदार्थाला का बरं आकर्षित करत नाही? कारण स्टील हा पदार्थ, स्टील हा जो संमिश्र आहे, हा धातू नाही, म्हणजे सॉरी हा मूलद्रव्य नाही, तर हे संमिश्र आहे, अलॉय आहे. लोखंड, निकेल आणि क्रोमियम यापासून बनलेला, परंतु यापासून वेगळा संयुक्त तयार झाले, त्याच्यामुळे याला काही हे आकर्षित करत नाही. तर आपण प्लेट बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण किल्ली घेऊया. किल्लीला ओढते का पाहूया चुंबक. पहा, बरोबर आहे, किल्लीला ओढून घेतलेले, म्हणजे किल्लीमध्ये लोखंड आहे. लोखंड हा चुंबकीय पदार्थ आहे, म्हणून या चुंबकाकडून ओढला गेलेला आहे. त्यानंतर आणखी आपण पाहूया पेन्सिल. पाहूया पेन्सिलला ओढते का पाहूया. नाही, पेन्सिलला थोडेही आकर्षित करत नाही, म्हणजे पेन्सिल ही चुंबकीय पदार्थ नाही. त्यानंतर आपण कंपास पेटी पाहूया. पहा, कंपास पेटी अख्खी याला चिकटली. असं का बरं झालं? पहा, असं का होते? कारण कंपास पेटी मध्ये जे लोह आहे, लोखंड आहे, हा चुंबकीय पदार्थ आहे आणि त्यामुळे चुंबकाकडे तो आकर्षिला गेलेला आहे. त्यानंतर आपण डस्टर घेऊया. डस्टरला काही आकर्षित करत नाही, कारण डस्टर हा चुंबकीय पदार्थ नाही. यामधला लाकूड आहे, लाकूड चुंबकीय पदार्थ नसल्यामुळे चुंबक त्याला आकर्षित करत नाही. त्यानंतर आपण पेन पाहूया. पेनाला सुद्धा आकर्षित करत नाही. का बरं? पेनाला तर आकर्षित करायला पाहिजे नाही. का नाही करून राहिला? कारण हा चुंबकीय पदार्थ नाही. त्यानंतर आपण स्क्रू ड्रायव्हर घेऊया. स्क्रू ड्रायव्हरला मात्र आकर्षित केलंय, पण स्क्रू ड्रायव्हरचा इकडला भाग पाहूया आपण, आकर्षित करते का ते? नाही, कारण हा चुंबकीय पदार्थ नाही. सोनं सुद्धा याला लागत नाही. फक्त तीनच वस्तू एकमेकाकडे आकर्षित होतात ह्या. एक म्हणजे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट. या तीनच वस्तू कशा आहेत? चुंबकीय आहेत. कोणकोणत्या? लोखंड, निकेल आणि कोबाल्ट. या तीनच वस्तू फक्त चुंबकीय आहेत. त्याच फक्त आकर्षिला जातात. सोने, चांदी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मूलद्रव्य चुंबकाकडे आकर्षिले जात नाहीत. तर अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण या चुंबकीय आणि अचुंबकीय वस्तू कशा प्रकारे ओळखायच्या हे पाहिलेलं आहे. ऑटोमॅटिक कशाला चिटकलं? लोखंडाच्या या गेटला. पहा, म्हणजे खूप ताकद लावून काढावं लागत आहे, कारण हे पूर्ण लोखंड आहे. जास्त प्रमाणात जास्त चिटकलं. पहा, तर तुम्हाला लक्षात येईल का कशा प्रकारे ओळखायचे चुंबकीय वस्तू आणि अचुंबकीय वस्तू? तुम्ही सुद्धा, तुमच्याकडे सुद्धा घरी असे चुंबक पडलेले असतात. एक चुंबक घ्यायचा, वेगवेगळ्या वस्तू लावून पाहायचा, त्या वस्तूचं नाव लिहायचं आणि ती जर त्याला ओढून घेतलं या चुंबकाने, तर चुंबकीय नाव लिहायचं, मॅग्नेटिक. जर नसेल, ओढून नाही घेतलं, आकर्षित नाही केलं, तर अचुंबकीय असं त्याचा उल्लेख करायचा. तर बालमित्रांनो, हे असं का बरं होते? कारण हा जो चुंबक आहे,
याचा गुणधर्म आहे, चुंबकाचे गुणधर्म आहेत. आपल्याला 6व्या वर्गाला स्पेशल प्रकरण आहे विज्ञानामध्ये चुंबकाचे गुणधर्म. या चुंबकाच्या गुणधर्मानुसार जर आपल्याकडे बार मॅग्नेट असतात तर बार मॅग्नेट नुसार मी तुम्हाला ते सुद्धा दाखवून दिलं असतं की चुंबकाला 2 ध्रुव असतात, एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव असतो. मग उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ठिकाणी चुंबकत्व जास्त असते, मॅग्नेटिझम जास्त असते आणि त्या दोन्ही ठिकाणी जास्त प्रमाणात आकर्षण असते, कारण सर्व त्याची जी शक्ती आहे चुंबकाची सर्व ध्रुवामध्ये एकवटलेली असते. ते सुद्धा तुम्हाला दाखवून दिलेलं असतं. शिवाय चुंबकाचे आणखी काही गुणधर्म आहेत. चुंबक हा जर आपण चुंबकाची जी पट्टी आहे ती जर आपण अशी टांगली हवेमध्ये तर ते दक्षिण उत्तर बरोबर स्थिर राहते. तो एक गुणधर्म आहे. तर का राहते? कारण आपली पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे. पृथ्वीचा सुद्धा मग आता पृथ्वी कशा प्रकारे चुंबक आहे तर पृथ्वी सुद्धा काय करते, सर्व वस्तूंना स्वतःकडे आकर्षून घेते, कुणालाही त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीचे जे ध्रुव आहेत उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी चुंबकत्व जास्त आहे, गुरुत्वाकर्षण जास्त आहे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी. आणि त्यामुळे हे जे चुंबक आहेत हे दक्षिण उत्तर स्थिर राहतात, कारण पृथ्वीच्या सुद्धा वेव्ह काय आहेत उत्तर ध्रुवातून निघतात आणि दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचतात. या चुंबकामध्ये सुद्धा उत्तर ध्रुवावरून वेव्ह निघतात, मॅग्नेटिक वेव्ह असतात त्या, आणि साऊथ पोलवर जाऊन पोहोचतात, नॉर्थ पोल टू साऊथ पोल अशा प्रकारे त्याचे वेव्ह निघत असतात. समजलं का तुम्हाला? आणि त्याच वेव्ह पृथ्वीवरून सुद्धा गतिमान असल्यामुळे हा चुंबक सुद्धा कसा स्थिर राहतो ना, उत्तर दक्षिण स्थिर राहतो. पट्टी चुंबक सुद्धा तो सुद्धा तुम्हाला प्रयोग दाखवता आला असता आपल्याला, परंतु ते आता आपल्याकडे मॅग्नेट नसल्यामुळे अशा प्रकारचा पट्टी चुंबक नसल्यामुळे दाखवणं शक्य नाही. तर बालमित्रांनो, चुंबकाच्या गुणधर्मामध्ये आपल्याला तुम्हाला एक गोष्ट आपण आज आवर्जून शिकलो की चुंबकीय पदार्थ म्हणजे काय. जे पदार्थ लोखंड, कोबाल्ट आणि निकेल यांना आकर्षित करतात त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. मग यांच्यामध्ये हा गुणधर्म कुठून आला तर यांच्यामध्ये हा गुणधर्म एक तर 2 प्रकारचे चुंबक असतात. एक असतात नैसर्गिक चुंबक आणि दुसरे असतात अनैसर्गिक चुंबक, म्हणजे मॅनमेड मॅग्नेट आणि नॅचरल मॅग्नेट. आता नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय तर याचा शोध कुठे लागला. सर्वात आधी चीनमध्ये एक मेंढपाळ मेंढ्या चरायला गेला असताना त्याच्याकडे एक काठी होती, त्या काठीला एक असं टोकदार अशी एक वस्तू लावलेली होती, म्हणजे भाला होता त्याच्याकडे जंगली प्राण्यापासून त्या मेंढ्यांचं रक्षण करण्यासाठी. आणि तो एका दगडावर बसला असता, त्याने त्या दगडाला तो भाला लागला असता, त्या दगडानं तो भाला ओढून घेतला, त्याचं लोखंडी टोकते असं. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी चिकटते याला, आणि त्याच्या लक्षात आलं की हा दगडाला अशा प्रकारचा हा पदार्थ चिकटतो. आणि मग तिथे चीनमध्ये शोध लागला चुंबकाचा. आणि अशा प्रकारचे नैसर्गिक चुंबक सुद्धा असतात काही दगड. तर आणि त्यानंतर काही जे चुंबक असतात ते मॅनमेड असतात. मॅनमेड म्हणजे कशा प्रकारे तर आपणही सुद्धा घरी एक चुंबक तयार करू शकतो. आपल्याला जर घरी चुंबक तयार करायचा असेल तर एक साधा खिळा घ्यायचा आणि तुम्ही घरी करू शकता. एका खिळ्याला असा तांब्याचा तार गुंडाळायचा आणि त्याला एक आपला छोटासा सेल दोन्ही ताराला जोडायचा. मग तो जो खिळा असतो त्याला चुंबकत्व येते. तो प्रयोग तुम्हाला मी करून दाखवू शकतो इथे. त्याला चुंबकत्व आल्यानंतर या लोखंडाच्या वस्तू त्याला चिकटतात. अशा प्रकारचा विद्युत चुंबक आपल्याला तयार करता येतो. आणि या विद्युत चुंबकाचा उपयोग मोठमोठ्या वस्तू उचलण्यासाठी इलेक्ट्रिक क्रेन मध्ये सुद्धा करतात. मॅग्नेटिक क्रेन असते, मोठमोठ्या वस्तू अशा वर अद्धर उचलून घेण्यासाठी त्याचा उपयोग करतात. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे मॅग्नेट सुद्धा तयार करतात. त्यानंतर या मॅग्नेट पासून एक साधा लोखंडाचा जर तुम्ही एक तुकडा घेतला, धातूची पट्टी घेतली, त्याच्यावर जर हा चुंबक घासला तर त्याला सुद्धा चुंबकत्व प्राप्त होते. याला जर तुम्ही सुई घासली तर सुईच्या टोकामध्ये पण चुंबकत्व निर्माण होते. तुम्ही घरी गेल्यानंतर हे प्रयोग करून पहा चुंबकाचे. याशिवाय या चुंबकाचे एवढे उपयोग आहेत, म्हणजे क्रेन मध्ये उपयोग करतात. आपले जे एटीएम कार्ड आहे याच्यामध्ये जी पट्टी आहे एटीएम कार्ड मध्ये, ही पट्टी म्हणजे मॅग्नेटिक टेप आहे, याच्यामुळे एटीएम काम करते. यानंतर आपल्या घरी जुन्या कॅसेट्स होत्या, त्याच्यावर आवाज साठवला जात होता. त्या कॅसेटची जी पट्टी होती ती पट्टी सुद्धा मॅग्नेटिक होती. व्हिडिओ कॅसेट होत्या, त्याच्यामधल्या पट्ट्या सुद्धा मॅग्नेटिक होत्या. त्यानंतर आपलं जे फ्रीजचा डोअर असतो त्याच्यामध्ये मॅग्नेट असतो म्हणून ते पटकन दार लागते. बरोबर आहे, पाहिले का तुम्ही ते? बऱ्याचशा ज्या आपल्या छोट्या छोट्या बॅग असतात महिलांसोबत, काय म्हणतात त्याला, पर्स असतात, पर्समध्ये सुद्धा चुंबक वापरले असतात पर्स लावण्यासाठी. त्याचे बटन बनवलेले असतात. अनेक ठिकाणी चुंबकाचा उपयोग केलेला आहे. तर तुम्हाला हा चुंबकाचा उपयोग जाणून घ्यायचा असेल तर आणखी तुम्हाला त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळवली पाहिजे. आता आजकाल एक ट्रेन निघलेली आहे मॅगेलिव ट्रेन म्हणून, आपल्या 6व्या वर्गाच्या पुस्तकात विज्ञानाच्या. ती मॅगेलिव ट्रेन अशी आहे की ती ट्रेन जमिनीवर टेकलेलीच नसते, फक्त रुळ आथरलेले असतात. रुळावर ट्रेन आधार असते. आधार आडवं जरी कोणी झोपलं त्या ट्रेनच्या तर त्या माणसाच्या अंगावर आधार ट्रेन निघून जाते. आधार तरंगलेली ट्रेन हवेमध्ये
त्या रुळावरून फार वेगाने 750 ते 800 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन असते, मॅगेलिव ट्रेन. तुम्ही आवर्जून पहा 7व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये, चुंबकाच्या गुणधर्मामध्ये तुम्ही आवर्जून वाचाल वर्गामध्ये गेल्यानंतर. तर बालमित्रांनो, हे चुंबकाचे तुम्ही गुणधर्म पाहिले, चुंबकाचे उपयोग पाहिले, चुंबकीय वस्तूचा कुठे वापर करतात तेही माहिती पाहिली. तर याच्याबद्दल आणखी तुम्ही माहिती मिळवा.